अकाल मृत्यू म्हणजे काय? गरुड पुराणानुसार जाणून घ्या. अकाल मृत्यू म्हणजे काय? गरुड पुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू विष प्राशन केल्यामुळे, फाशी घेतल्यामुळे, उपासमारीमुळे, आगीत जळल्यामुळे, एखाद्या हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यामुळे, पाण्यात बुडून, अपघातामुळे किंवा विषारी साप, विंचू चावल्यामुळे झाला, तर अशा मृत्यूला अकाल मृत्यू असे म्हटले जाते. आत्महत्येलाही यामध्ये अकाल मृत्यूच्या प्रकारात मानले जाते. धर्मशास्त्रातील मान्यतेनुसार अकाल मृत्यू म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जीवनकाळ पूर्ण होण्यापूर्वी अचानक मृत्यू होणे. आपण दररोज पाहतो की अनेक लोक रस्ते अपघात, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर दुर्घटनांमध्ये आपला जीव गमावतात. अशा मृत्यूंना धार्मिक ग्रंथांमध्ये अकाल मृत्यू असे म्हटले जाते. चला तर जाणून घेऊया अकाल मृत्यू म्हणजे नेमके काय आणि त्याबद्दल गरुड पुराणात काय सांगितले आहे. या पृथ्वीवर ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे. हा निसर्गाचा अटळ नियम आहे. प्रत्येक जीवाला एक दिवस हे शरीर सोडावेच लागते. मृत्यूनंतर प्रत्येक जीव परमात्म्याच्या शनी जातो अशी धार्मिक मान्यता आहे. मात्र प्रत्येकाला लगेच मोक्ष मिळतोच असे नाही, असे गरुड पुराणातील कथनांमध्ये सांगितले जाते. धार्मिक मान्यतेनुसार काही व्यक्तींचा मृत्यू अचानक किंवा अकाली झाल्यास त्यांच्या अपूर्ण इच्छा आणि संसारातील आसक्ती राहून जाते. अकाल मृत्यू का होतो? प्राचीन धार्मिक ग्रंथांमध्ये मानवाचे आयुष्य साधारण 100 वर्षांचे मानले गेले आहे. मात्र कर्म, परिस्थिती आणि जीवनातील विविध कारणांमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू त्याआधी होऊ शकतो. मनुष्याने आपले जीवन सत्कर्म, धर्म आणि चांगल्या आचरणासाठी वापरावे, असा या शिकवणीचा मुख्य संदेश आहे. अकाल मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते? गरुड पुराणातील धार्मिक मान्यतेनुसार अचानक मृत्यू झाल्यानंतर व्यक्तीच्या काही इच्छा, मोह आणि आसक्ती अपूर्ण राहू शकतात. अशा वेळी आत्म्याला शांती मिळण्यासाठी धार्मिक विधी, प्रार्थना आणि श्राद्धादी कर्म करण्याची परंपरा आहे. काही धार्मिक कथांमध्ये अकाल मृत्यू झालेल्या आत्म्याला विविध योनींमध्ये भटकावे लागते असे वर्णन आढळते. मात्र हे धार्मिक आणि पौराणिक श्रद्धांवर आधारित वर्णन आहे. याला वैज्ञानिक पुरावा नाही. आत्महत्येबद्दल गरुड पुराणातील मान्यता. गरुड पुराणातील कथनांनुसार आत्महत्या अत्यंत गंभीर कर्म मानले गेले आहे. मनुष्याला मिळालेले जीवन हे ईश्वराचे वरदान आहे आणि ते स्वतःहून संपवणे चुकीचे आहे, असा त्यातील संदेश आहे. अशा प्रकारच्या धार्मिक कथांमध्ये आत्महत्येनंतर आत्म्याला शांती मिळत नाही आणि त्याला आपल्या कर्मांचे परिणाम भोगावे लागतात, अशी मान्यता सांगितली जाते. अकाल मृत्यूची लक्षणे कोणती? काही धार्मिक आणि लोकमान्य कथांमध्ये मृत्यू जवळ आल्याची काही चिन्हे सांगितली जातात. उदाहरणार्थ, व्यक्तीला विचित्र सावल्या दिसणे, मृत व्यक्ती किंवा पूर्वज दिसल्यासारखे वाटणे, स्वतःची सावली वेगळी दिसणे, आरशात किंवा पाण्यात प्रतिबिंब स्पष्ट न दिसणे अशी काही वर्णने आढळतात. तसेच शरीरातून वेगळ्या प्रकारचा वास येणे, वारंवार डोळ्यांसमोर अंधार येणे किंवा प्रकाश स्पष्ट न दिसणे यांचाही उल्लेख काही पारंपरिक मान्यतांमध्ये केला जातो. पण मित्रांनो, ही लक्षणे मृत्यूजवळ आल्याचे निश्चित संकेत आहेत असे मानू नका. अंधुक दिसणे, वारंवार चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधार येणे, शरीरातून असामान्य वास येणे किंवा इतर शारीरिक त्रास जाणवत असल्यास त्यामागे आजार किंवा इतर वैद्यकीय कारणे असू शकतात. त्यामुळे वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. अकाल मृत्यूनंतर शांतीसाठी काय केले जाते? गरुड पुराणातील धार्मिक परंपरेनुसार मृत व्यक्तीच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना, श्राद्ध, तर्पण आणि इतर धार्मिक विधी केले जातात. या विधींचा उद्देश मृत व्यक्तीच्या आत्म्यास शांती मिळावी आणि कुटुंबियांनी श्रद्धेने त्यांचे स्मरण करावे हा आहे. मित्रांनो, मृत्यू हा जीवनाचा अटळ भाग आहे. त्यामुळे भीती बाळगण्यापेक्षा आपले जीवन चांगल्या कर्मांनी, प्रेमाने आणि सदाचाराने जगणे हाच या कथेतून मिळणारा मुख्य संदेश आहे. मला आशा आहे की गरुड पुराणातील अकाल मृत्यूशी संबंधित ही माहिती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र, मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच धार्मिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री कृष्ण, जय श्री राम.